बघा हे 3 प्रॉब्लेम. आता सपोज हे असं असतं 2x + 1 हा पहिला प्रॉब्लेम, 2x + 1 अपॉन रूट ऑफ x + 2, किंवा असा एक प्रॉब्लेम तयार झाला असता. हा असा एक प्रॉब्लेम तयार होतो. हे बघा हा 1 नंबर 2 3 आणि परत हा 1 2 आणि 3. याच्यामध्ये सांगा फरक काय दिसतो. हे तुम्हाला क्लासिफिकेशन करता यायला पाहिजे प्रॉब्लेमचं. असं क्लासिफिकेशन जमलं तर मग परीक्षेला तुम्हाला काहीच अडचण येत नाही. एकदम परफेक्ट छोटे छोटे मायनर टाईप आहेत त्याच्यामध्ये कळतं. हे कसं सोडवणार मला सांगा अगोदर. का करणार तर का करणार हा टाईप आहे, सरळ तुम्हाला लिहून दिलंय. हे रॅशनल फंक्शन आहे आणि डिग्री सेम आहे, तर याला डायरेक्ट वरती इंट्रोड्यूस करायचं. म्हणजे x + 2 लिहिणार अपॉन खाली x + 2 आणि न्यूमरेटरची व्हॅल्यू बदलू द्यायची नाही. म्हणजे इथं काय करायचं 2 ने मल्टिप्लाय करायचं. इंट्रोड्यूस करताना कुणी इथं 2x पाहिजे म्हणून परत x ऍड करायचा आणि इथं 1 पाहिजे म्हणून -1 असं करायचं का इंट्रोडक्शन त्याचं. आता वरती व्हॅल्यू तर बदललेली नाहीये, ती 2x + 1च येते, पण असं करायचं का. ऍडजस्टमेंट अशी करायची का नाही. तिथे काय करायचं याला मल्टिप्लाय करायचं ऑलवेज. तर इथं 2x प्लस आता इथे पाहिजे 1 पण हे झालंय 4 म्हणून काय करणार इथे -3. आणि मग आता ओरली याचा आन्सर सांगा काय यायला पाहिजे. ओरली हे स्प्लिट करणार आपण, x + 2 कॅन्सल होणार आणि हे -3/x + 2 राहणार. तर 2 इंटिग्रेशन येतील. याचं पहिल्याचा आन्सर काय येणार आहे, फक्त 2 राहील. 2 इंटिग्रेशनच्या बाहेर x आणि -3 इंटिग्रेशनच्या बाहेर 1/x + 2 म्हणजे x + b च्या फॉर्म मध्ये आलं. आन्सर काय असणार आहे याचं, लॉग ऑफ +c झालं. हे पहिलं याला काय करणार, हे झालं आता ठीक आहे. हे सॉल्व्ह केलं. इथे काय करावं लागतं आपल्याला. असं जरी असेल हे रॅशनल फंक्शन आहे का, हे रॅशनल फंक्शन आहे का नाही, हे इरॅशनल फंक्शन आहे. पण तरी इथे काय करायचं असतं, इथे सुद्धा पूर्ण डिनॉमिनेटर नाही. इथे पूर्ण डिनॉमिनेटर हा वर्ड चुकीचा आहे. डिनॉमिनेटर न्यूमरेटरला इंट्रोड्यूस करायचा म्हणजे रूट सहित करायचं असं होतं त्याचं. डिनॉमिनेटर नाही, काय रूट मधली लिनियर टर्म, सॉरी रूट मधलं लिनियर फंक्शन. लक्षात आलं. रूट मधलं लिनियर फंक्शन कुठं इंट्रोड्यूस करायचं, वरती, रूट सहित नाही. समजलं. म्हणजे इथं कसं लिहिणार, हे x + 2 वरती लिहिणार. पूर्ण डिनॉमिनेटर म्हणजे रूट सहित येतो. अलग लक्षात, पूर्ण डिनॉमिनेटर नाही. इथं पूर्ण डिनॉमिनेटर इंट्रोड्यूस करतो. मग इथे पण काय करणार आपण, 2 ने मल्टिप्लाय करणार. हे रूट ऑफ x + 2 आणि आता ऍडजस्टमेंट काय, हे 2x + 4 झालं. तर इथं पण काय करायचं, -3. आता इथं 2 काय येतात, सेपरेट केले. हे this/this आणि this/this काय येणार आहे ते, हे 2 येणार वरती. 2 येणार का काय येणार ते 2, यातनं एक रूट कॅन्सल होतं. 2√x + 2 हे लक्षात आलं का. मी हे दोन्ही एकत्र घेतलंय. हे this/this एक रूट कॅन्सल होतं ना याच्याबरोबर, असं राहील शिल्लक. आणि मायनस दुसरं काय येईल 3 इंटिग्रेशनच्या बाहेर 1/√x + 2. ही स्टेप कळाली सगळ्यांना. याच्यानंतर हे स्प्लिट केले दोन्ही इंटिग्रेशन. तर याचा आन्सर काय येतं आता, हे पहिल्याच आन्सर काय येणार 2 इंटिग्रेशनच्या बाहेर. आणि हे काय आहे, ax + b च्या फॉर्म मध्ये आहे आणि हा पॉवर काय होणार आहे, मग x⁻n चा फॉर्म्युला येणार. इथे काय येणार, x + 2⁻³ 3/2 अपॉन 3/2. आता हे सिम्प्लिफाय करता येतं पुढे, -3 हे कसं लिहायचं आता. श्वेता तू सांग याचा आन्सर काय, लॉग ऑफ x + 2 येईल का नाही, काय यायला पाहिजे. तर हे वरती तुम्ही असं घेणार ना, असं घेणार. हे x + 2⁻³ -½ विथ रिस्पेक्ट टू x. मग काय होणार हे याच्यासारखंच. अलग लक्षात, x + 2⁻³ -½ + 1 अपॉन -½ + 1. समजलंय का हे सेकंड वन. ह्या दोन्ही मधला फरक समजला. आता बाकी जे करायचंय ते बाकीचं सेम आहे. मी काय केलंय, हे जे 1 1 2 3 आणि परत 1 2 3 इथे फक्त चेंज एवढाच केलाय की रूट बदललाय. एका फंक्शनचं रूट दुसऱ्याला देऊन टाकलंय. मग सेम प्रोसिजर करायची. इथं जी केली तीच इथे करणार. इथे काय करणार,
याच्यासाठी हे कसं सॉल्व्ह करणार? 2x + 1 वरती इंट्रोड्यूस करायचं, बरोबर आहे? हा, वरती इंट्रोड्यूस करायचं आणि स्प्लिट करायचं. इथे सुद्धा काय करायचं? 2x + 1 वरती इंट्रोड्यूस करायचं आणि सॉल्व्ह करायचं. मग आता ह्या दोन मध्ये काय करायचं, इथे काय करायचं, अशा टाईपचा प्रॉब्लेम आला तर म्हणजे आता एक हे समजावून देतो मग लक्षात येईल. आता हे खालचं पुसून टाकतो. तर याच्यामध्ये फरक आहे, हे पूर्ण वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं असतं, हे सबस्टिट्यूशनने सॉल्व्ह करायचं असतं. कोणतं? हे जे येत आहे ना, हे सबस्टिट्यूशनने. तिन्ही मधला फरक लक्षात येतोय तुमच्या? हे असं आलं तर कसं सॉल्व्ह करायचं, असं आलं तर कसं, आणि हे असं आलं तर सबस्टिट्यूशनने. बघा इकडे 19 नंबर मी इथे सबस्टिट्यूशन घेतो. हे लेट I = इंटिग्रल ऑफ 2x + 1 √x + 2 विथ रिस्पेक्ट टू x. बघा हे पण इरॅशनल फंक्शन आहे, हे पण इरॅशनल फंक्शन आहे, पण हे आपण वरती इंट्रोड्यूस करतो आणि इथे काय करायचं असतं, इथे सबस्टिट्यूशन करायचं. पुट t = जो रूट मध्ये पार्ट आहे ना, याची डिग्री तर 1 आहे, जे रूट मध्ये आहे ना, याचा भले 3/2 पॉवर जरी असता, इथं रूट असो किंवा याचा 3/2 पॉवर असो किंवा -5/2 कुठलाही फ्रॅक्शनल पॉवर असू द्या, इथे कुठलाही फ्रॅक्शनल पॉवर असू द्या किंवा कुठलाही रिअल नंबर पॉवर असू द्या, 5 पॉवर असू द्या वगैरे, तरी आपण काय केलं असतं, हे पुट केलं असतं. का पुट केलं असतं बघा काय होतं, आता तुमच्या लक्षात येईल हे पुट केल्यावर काय होतं. तर मी हे काय करतोय आता, रूट जे आहे हे रूट असंच ठेवलं, तर पुट t = हा रूट मधला पार्ट पुट करायचा x + 2. आता dt/dx करायचं. dt/dx काय होईल? dt/dx डेरिव्हेटिव्ह ऑफ t विथ रिस्पेक्ट टू x. x चा काय होणार? 1. x चा विथ रिस्पेक्ट टू x 1 आणि 2 चा काय होणार? 0. मग आता dt एकटाच ठेवायचा. dt = काय येणार? हा dx ट्रान्सपोज केल्यावर dt = dx येतं. आता बघा I = आता जिथे हे t = x + 2 पुट केलंय ना, मग आता सगळीकडे याच्यामध्ये सगळीकडे थ्रू आउट व्हेरिएबल चेंज करायचं. मग इंटिग्रल ऑफ, बघा इथे रूट ऑफ असं आहे, रूट मध्ये काय x + 2 ला काय पुट करणार आपण? t. हे dx जागेवर काय घेणार? dt. मग आता इकडे असं चालेल का, हे 2x + 1 असं चालेल का? नाही. आता व्हेरिएबलच चेंज करतोय आपण, नवीन व्हेरिएबल घेतोय t. मग इथे सुद्धा हा x काय करायचा? t ने रिप्लेस करायचा. मग I = आता ही स्टेप एकदाच पाहिजे. मग आता इंटिग्रल ऑफ 2 इथे x ची व्हॅल्यू, हे जे सबस्टिट्यूशन केलंय ना याच्यावरून पुट करायची. x ची व्हॅल्यू काय येईल याच्यावरून? 2 इकडे ट्रान्सपोज केला, t - 2 येईल +1 * √t dt असं राहील. x ला सुद्धा काय केलं आपण? रिप्लेस केलं. तुम्ही डायरेक्ट ही स्टेप न लिहिता काय करायचं? ही स्टेप लिहायची. आता सगळं व्हेरिएबल t मध्ये आलंय. आता स्टँडर्ड फॉर्म मिळेल. 2 ने मल्टिप्लाय केला, 2t - 4 + 1 * √t dt. आता I = इंटिग्रल ऑफ हे 2t, आता हे झालं -3 आणि √t dt. आता देअरफॉर I = इंटिग्रल ऑफ, आता √t ने ह्या दोन ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. इथे काय होईल रे? 2t⁻⁴ किती होईल? t चा इथे 1 आणि इथे हाफ पॉवर किती होईल ते? 3/2 मायनस इथे 3 * √t. 3 * √t, √t म्हणजे काय? t⁻⁴ dt. आता हा स्टँडर्ड फॉर्म मिळाला बघा. याचे इंटिग्रेशन जर सेपरेट केले तर आपल्याला सॉल्व्ह करता येतं. इथे बघा 2 इंटिग्रेशनच्या बाहेर आणि t⁻⁴ dt मायनस 3 इंटिग्रेशनच्या बाहेर t⁻⁴ dt. आता x⁻n चा फॉर्म्युला येतो की नाही? आपल्याकडे x⁻n चा फॉर्म्युला आहे ना, x⁻n विथ रिस्पेक्ट टू x, x⁻n विथ रिस्पेक्ट टू x. x ऐवजी व्हेरिएबल फक्त t आलाय. आता याचा आन्सर सांगा मला, काय लिहायला पाहिजे आन्सर? I = इंटिग्रल ऑफ 2 सांगा, 2 * t⁻⁵ अपॉन 5/2 मायनस 3 * t⁻½ म्हणजे t⁻³ अपॉन 3/2 प्लस c. आता हे सिम्प्लिफाय करूया. हा 2 वरती जाईल, काय म्हणते? 4/5 आणि t ची व्हॅल्यू ही सबस्टिट्यूट करायची. t ची व्हॅल्यू काय आहे? x + 2 5/2 मायनस हे किती होतंय? 2/9 t ची व्हॅल्यू x + 2 3/2 प्लस c. हे झालं फायनल आन्सर त्याचं. बघा किती फरक आहे. ह्या
या टर्म्स कशा अरेंज होतात लक्षात येत आहे तुमच्या. हे जर पॉवर सेम असेल तर वरती इंट्रोड्यूस करायचंय, इथे निवळ रूट असेल वरती इंट्रोड्यूस करायचंय. इथे रूट असो किंवा थर्ड रूट असो किंवा फोर्थ रूट असो किंवा कोणताही पॉवर असू द्या, 4 पॉवर असू द्या, 5 पॉवर असू द्या, याला x+2 ला कोणताही रिअल नंबर पॉवर असू द्या, तर तुम्हाला ते काय करायचं, पुट करायचं. इथे टी इज इक्वल टू पुट केलं. समजा इथे 4 पॉवर असतात, x+2 ला 4 पॉवर असतात, तर 4 पॉवर असतात तर इथे काय झालं असतं रे, इथे t⁴ आलं असतं. t⁴, t⁴, इथे t⁴. फायनली काय झालं असतं, इथं t⁴ इथं 4 होता, इथे हे t⁵ झालं असतं आणि हे -3 t⁴ झालं असतं. स्टँडर्ड फॉर्म मिळाला असता की नाही तुम्हाला इंटिग्रेशन घ्यायला. म्हणजे इथे काय समजायचं तुम्ही, असं जर आलं एक लिनियर इंटू दुसऱ्या लिनियरला काहीतरी पॉवर आहे. एक हे लिनियर म्हणजे काय, 1 पॉवर. लिनियर म्हणजे काय, 1 पॉवर. हे लिनियर एक्स चा 1 पॉवर आहे. हे लिनियर इंटू लिनियरला इथे कुठला तरी रिअल नंबर पॉवर असेल, तर ज्याला पॉवर आहे ते पुट करायचं, t इज इक्वल टू dt/dx काढायचं आणि मग असा स्टँडर्ड फॉर्म मिळतो. आता इथे सेम सिच्युएशन आहे बघा. इथे काय आहे, तसंच आहे की नाही, 5 - 3x. आता इथे पुट काय करायचं, 5 - 3x पुट करायचं की 2 - 3x पुट करायचं, t इज इक्वल टू. सगळ्यांच्या लक्षात आलं 2 - 3x का करायचं, इथं t चा -½ पॉवर होणार आहे असंच इकडे, आणि मग इथे परत x ची व्हॅल्यू रिप्लेस करायची काढून. कळालंय की नाही तुम्हाला. हे ह्या टाईपचा प्रॉब्लेम आला, यात छोटे छोटे क्लासिफिकेशन असतात प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना, ते समजलं पाहिजे. कळाले 3 टाईप याच्यामध्ये, लिनियर मधले, रॅशनल, इरॅशनल. ओके, तर हा 20 नंबरचा प्रॉब्लेम लिहून 19 नंबरचा लिहून घ्या. 20 नंबरचा तुम्ही सॉल्व्ह करा. मी सायमल्टेनियसली बोर्डवर सॉल्व्ह करतो 2 मिनिटानंतर, कारण 2 मिनिटात तुमचं हे लिहून होईल. मग तुम्ही सेल्फ ट्राय करा, मी सायमल्टेनियसली तो बोर्डवर सॉल्व्ह करतो, तुमचा आन्सर चेक करा. वीस नंबर मी सॉल्व्ह करतोय, तुम्ही सायमल्टेनियसली सॉल्व्ह करा. तर आता इथपर्यंत आलं का तुमचं असं सिम्प्लिफिकेशन. आता पुढे करू शकता, हे समजलंय का.
हा, आता खाली फक्त टी ची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करा आणि ते खाली डिनॉमिनेटर्स जे आहेत ते वरती घ्या. इथे बघा एक्स ची व्हॅल्यू काढायला आपल्याला हे एक्स हे 2 ट्रान्सपोज केला, मग 3 ट्रान्सपोज केला. आधी 3x तिकडे घेतला, मग उलट झालंय मला वाटतं. थांबा, 3x इथं t मायनस 2 नाही पाहिजे, 2 मायनस टी पाहिजे, 2 मायनस टी पाहिजे. टू मायनस टी, हे 3 कॅन्सल, इथे मायनस 2 प्लस टी, तर 3 प्लस टी येतं. बरोबर ना? 3 प्लस टी ना, मध्ये प्लस साइन येते. करेक्ट? एवढा चेंज ना. बरोबर आहे. समजलं. आता याला थोडीशी स्पेस सोडून द्या आणि मग आता 22 नंबर बघूया आपण. हे लेक्चर संपल्यावर कंप्लीट करा. या प्रॉब्लेम मध्ये जर हा 3/2 पॉवर नसता तर अशा टाईपचा आला असता. आणि मग याच्यामध्ये काय आहे, हे फंक्शन कोणत्या टाईपचं आहे? रॅशनल. मग रॅशनल फंक्शन मध्ये काय करतो आपण? इफ डिग्री ऑफ न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर, इथं न्यूमरेटरची डिग्री 2 आहे, डिनॉमिनेटरची 1 आहे, तर इथं ऍक्च्युअल डिव्हिजन कॅरी आउट करायची, डिव्हिजन अल्गोरिदम लिहायचा. डिव्हिजन अल्गोरिदम काय असतो? डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हायझर इंटू कोशियंट प्लस रिमाइंडर, आणि मग त्याच्यानुसार लिहायचं न्यूमरेटरला डिनॉमिनेटर स्प्लिट करायचा, तुम्हाला स्टँडर्ड इंटिग्रेशन मिळतात. बरोबर आहे. पण मग आता इथे काय करायचं? असं जर आलं तर हे तर इरॅशनल फंक्शन आहे, कारण पॉवर काय आहे इथे 3/2 आहे. असं इरॅशनल आलं. आता वरती क्वाड्रेटिक आहे आणि इथे असं आहे. मग या प्रॉब्लेम मध्ये पण एक तर असंही लिहिता येतो, असाही प्रॉब्लेम येऊ शकतो, किंवा असा येऊ शकतो, किंवा असाही प्रॉब्लेम येऊ शकतो. याच्यासारखंच पहिलं फक्त लिनियर होतं, इथे एक क्वाड्रेटिक आलेला आहे. तर हा पॉवर असाही येऊ शकतो, 2x + 3 रेज टू पॉवर काही पण रिअल नंबर. लक्षात आलं? इथे कुठलाही रिअल नंबर येऊ शकतो. मग ते 2/3 येईल, किंवा 3/2 येईल, किंवा 4 पॉवर येईल, किंवा 5 पॉवर येईल, किंवा 4/5 येईल, व्हॉट एव्हर. लक्षात आलं? याच्यावर अशा टाईपचा जसं इकडे फ्रेम होतात ना प्रॉब्लेम, तसा असाही फ्रेम होतो, किंवा असा होतो, किंवा असा होतो. लक्षात आलं? तर इथे पॉवर 3/2. मग आता इथे कसं सॉल्व्ह करायचा? आता हे असं आलं तर नाही, मी सांगितलं इथं -3/2 येऊ शकतो, किंवा 3/2, किंवा 4/5 काही येऊ शकतो. आता हे पॉवर वरती घेतला तर -3/2 येईल, म्हणजे ते त्याचं सिम्प्लिफिकेशन आहे. तुमच्या लक्षात येत आहे? मी त्याचं सिम्प्लिफिकेशन नाही करत, मी वेगळा पॉवर लिहितो. इथं 5/4 पॉवर लिहितो मी, 5/4. म्हणजे मला असं सांगायचंय की तुम्हाला हाच प्रॉब्लेम असाही येऊ शकतो, असाही येऊ शकतो, किंवा असा येऊ शकतो. पॉवर तिथे बदललाय. इथे मी पॉवर काढूनच टाकलाय, इथे पॉवर आणखी वेगळा घेतलाय, इथे हा पॉवर आहे. मी -3/2 घेतलं तर त्याचं सिम्प्लिफिकेशन होतंय ना. आता इथे पूर्ण वेगळं आहे. मग आता याच्यामध्ये कसं सॉल्व्ह करायचं तुम्हाला कळायला पाहिजे. तर इथे बघा, याच्यात काय करतो आपण? ऍक्च्युअल डिव्हिजन, हे तुम्हाला कळालंय. मग आता ह्या दोन्हीमध्ये काय करायचं? इथे ह्या दोन्हीमध्ये हे वरती इंट्रोड्यूस करायचं का? इथे हे वरती इंट्रोड्यूस करायचं का? याच्यामध्ये नाही. याच्यामध्ये कसं केलं होतं आपण या प्रॉब्लेम मध्ये? इथे याच्यामध्ये सांगितलं 90 किंवा 20 मध्ये. समजा हे 90 आणि 20 मध्ये त्यातला हा लिहिला, तर 5 - 3x अपॉन हे √2 - 3x असं असतं. तर इथे तुम्ही काय केलं असतं? ह्या प्रॉब्लेमला काय केलं असतं? हे वरती इंट्रोड्यूस केलं असतं आणि व्हॅल्यू बदलू दिली असती न्यूमरेटरची, आणि स्प्लिट केलं असतं, इंटिग्रेशन मिळालं असतं स्टँडर्ड फॉर्म मध्ये. बरोबर आहे की नाही? ह्या दोन्हीमध्ये. मग आता इथे असं आलंय तर इथे इंट्रोड्यूस नाही करायचं. हे एक तर असं असेल तर ऍक्च्युअल डिव्हिजन, इथे असं आलं किंवा असं आलं तर सबस्टिट्यूशन करायचं डायरेक्ट. काय करायचं? डायरेक्ट सबस्टिट्यूशन. मग आता तुमच्या मनात नॅचरली क्वेश्चन येत असेल, इथे सबस्टिट्यूशन केलं, समजा t = इथं हे डायरेक्ट वरती इंट्रोड्यूस न करता इथे t = 2 - 3x केलं तर चालतं का? चालेल का नाही चालणार? चालतं. तिथे लक्षात आलं का? इथे सुद्धा ते चालतं. पण इथे तुम्ही हे इंट्रोड्यूस नाही करू शकत डायरेक्ट. इथे इंट्रोड्यूस केलं तरी चालतं आणि सबस्टिट्यूशन केलं तरीही चालतं. सबस्टिट्यूशन करून सॉल्व्ह करून बघा. मगाशी आपण इथे केलं होतं ना, याला आपण रूट घेऊन. तुम्ही असं प्रॅक्टिससाठी हा क्वेश्चन एकदा असं करा, हे डायरेक्ट इंट्रोड्यूस करा, आणि एकदा काय करा, पुट t = दुसरी मेथड, पुट t =
2 मायनस 3x करा. हा प्रॉब्लेम 2 मेथडने सॉल्व्ह करा. 10 सेकंड का. तर इथे काय करा तुम्ही, हा प्रॉब्लेम या 2 मेथडने सॉल्व्ह करा. म्हणजे तुम्ही इंट्रोड्यूस करून बघा आणि एकदा पुट टी इज इक्वल टू असंच करा. डिनॉमिनेटर स्प्लिट करा. टी पुट केल्यावर एकतर हे वरती येईल पॉवर मायनस हाफ करून, किंवा इथे ठेवला स्प्लिट केला तरी चालेल, आन्सर सेम येणार आहे. पण इथे इंट्रोड्यूस केल्यावर काय होतं, इथे जर तुम्ही हा 2x प्लस 3 वरती इंट्रोड्यूस केला तर चुकणार नाही, पण तुमचं आन्सर काढायला थोडंसं ते डिफिकल्ट होईल. अलग लक्षात, कॉम्प्लिकेटेड होईल, बाकी काहीच नाही. इथं 2x प्लस 3 इंट्रोड्यूस केला तुम्ही वरती ह्या एक्सच्या जागेवर आणि ह्या एक्सच्या जागेवर, तरी काहीच फरक पडत नाही, त्याने आन्सर येईल, पण खूप कॉम्प्लिकेटेड येईल. अलग लक्षात. म्हणून काय करायचं इथे, ह्या दोन्ही प्रॉब्लेम मध्ये, ह्या दोन फॉर्म मध्ये काय करायचं, डायरेक्ट पुट टी इज इक्वल टू काय करावं लागेल, तुमच्या लक्षात आलं असेल. आता काय करायचं, पुट टी इज इक्वल टू 2x प्लस 3. आता dt बाय dx. आता आपल्याला x ची व्हॅल्यू पण लागणार आहे. इथे पुट करायला x ची व्हॅल्यू पुट करावी लागेल, मग डायरेक्ट x इज इक्वल टू घेऊ. तर आता हे 2x इज इक्वल टू काय होईल, t मायनस 3, आणि मग x इज इक्वल टू t मायनस 3 अपॉन 2 होईल. मग तुम्ही इथे dx बाय dt काढून dx ची व्हॅल्यू घेतली तरी चालतंय. तुम्ही एकतर असं जा, dt बाय dx काय येतं, इथे dt बाय dx काय येतं, 2 येतं. देअरफॉर dx ची व्हॅल्यू काय येते, ह्या dx ला रिप्लेस करावं लागेल 2 ने, मग ती येते dt बाय 2 येते. किंवा तुम्ही असं गेलात ह्या वेने इकडे तरी चालतंय, 2x इज इक्वल टू, मग आता हे dx बाय dt करावं लागेल. dx बाय dt काय येईल, 1/2 तर काय आहे, कॉन्स्टंट आहे. t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t काय येतो, 1 येतो, आणि 3 चा काय येतो, 0 येतो. म्हणजे हे dx इज इक्वल टू काय येणार आहे, हा dt इकडे जाईल, dt बाय 2 येईल. dx ची व्हॅल्यू dt बाय 2, dx ची व्हॅल्यू dt बाय 2. एकतर असं जा किंवा असं जा. समजलं हे सबस्टिट्यूशन इथपर्यंत. आता पुढे काय करायचं, सिम्प्लिफाय करायचं सबस्टिट्यूशन ठेवून. I इज इक्वल टू इंटिग्रल ऑफ 7 प्लस 4. आता सबस्टिट्यूशन आपण t इज इक्वल टू घेतलंय हे, आणि का घेतलंय आता तुम्हाला कळालंय का घेतलंय. तर आता x ला रिप्लेस करूया, x ला काय कशाने रिप्लेस करूया, t मायनस 3 बाय 2, t मायनस 3 बाय 2 प्लस 5 इंटू एक्स स्क्वेअर, x चा स्क्वेअर म्हणजे t मायनस 3 अपॉन 2 चा स्क्वेअर. dx ची सॉरी, हा तो पलीकडचा dx ची व्हॅल्यू काय आहे, dx ची व्हॅल्यू dt बाय 2 आहे, आणि याला अपॉन सगळ्याला काय आहे, 2x प्लस 3, म्हणजे त्याला t म्हणायचं आहे, t रेज टू पॉवर मायनस 3 बाय 2 आहे. ओके, नाव I इज इक्वल टू, आता हे थोडं सिम्प्लिफाय करूया. 7 प्लस, आता इथे 2 कॅन्सल, 2 कॅन्सल झालं, इथे 2 राहिला, 2t, परत 2 मायनस 3 6 प्लस 5t बाय 2, सॉरी 5t बाय 2 नाही, 5 तसंच, आधी हा ब्रॅकेट ओपन करावा लागेल, तर ते होईल t स्क्वेअर मायनस 6t प्लस 9 अपॉन 2. आणि हा 1/2 जो आहे तो डायरेक्ट बाहेर घेऊया इकडे इंटिग्रेशनच्या बाहेर, कारण तो कॉमन आहे ना, dt ला मल्टिप्लाय आहे, म्हणजे हा 1/2 सगळ्या फंक्शनला मल्टिप्लाय आहे, तो डायरेक्ट इंटिग्रेशनच्या बाहेर. आता डिवायडेड बाय हे मायनस 3/2 आहे, सॉरी प्लस 3/2 आहे, ते वरती घेतल्यावर काय येईल रे, हे वरती घेतल्यावर काय येईल, मायनस 3/2, आणि हा dt तसाच. आता 1/2 इंटिग्रल ऑफ, आता इथे अजून एक कॉन्स्टंट येणार आहे. आता 7 मायनस 6 किती होतं, 1 प्लस 2t, आणि आता मला वाटतं आपण हा 2 डायरेक्ट बाहेर घेऊया, म्हणजे कॅल्क्युलेशनला काही प्रॉब्लेम येणार नाही. हा 2 बाहेर घ्यायला इथे यांचा पण डिनॉमिनेटर 2 करावा लागेल, तर इथे काय होईल, हे टोटल सगळं 2 ने मल्टिप्लाय, इथे 4 आहे का, कुठे 4 आहे, हा 4 नाही, हा इथे 4 आहे, सॉरी, हा 4 आहे. मग आता इथे डिनॉमिनेटर इक्वल केला तर काय होईल, 7 × 28, इथे 8t
मायनस हा 24 प्लस आता हा 1/4 डायरेक्ट बाहेर घेतलं तर इथे किती येईल 8. हे 1/2 होतं हा 1/4 बाहेर आला 1/8. आता हे 5t² मायनस 30t प्लस 45 इंटू t raised to power minus 3/2 dt. 1/8 इंटिग्रल ऑफ आता एक 28 मायनस 24 4 झालं आणि 4 प्लस 45 49 प्लस 8t आणि 30t मायनस 22t आणि हे प्लस 5t² इंटू टी रेस्ट टू पॉवर मायनस 3/2 dt. आता बघा स्टँडर्ड फंक्शन मिळेल तुम्हाला. प्रत्येक वेळी इंटिग्रेशन सेपरेट करूया आपण. सेपरेट करायच्या अगोदर हे 49 टी रेस्ट टू पॉवर मायनस 3/2 हे सेपरेट इंटिग्रेशन मिळेल. मायनस 22 टीचं इथं 1 पॉवर आणि इथं मायनस 3/2 पॉवर किती होईल ते टी रेस्ट टू पॉवर इथे 1 पॉवर इथे मायनस 3/2 1 मायनस 1/2 5 इथे 2 प्लस मायनस 3/2 हाफ dt. आता 1/8 कॉमन आहे आणि 3 फंक्शन आहेत. या सगळ्यांसाठी इथं 49 कॉमन इथे मायनस 22 कॉमन आणि इथे 5 टी रेस टू पॉवर हे 5 आहे टी रेस टू पॉवर हाफ. प्रत्येकाला एक्स रेस टू एन वाला फॉर्म्युला यूज करणार आणि फायनली काय करणार टी ची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करायची. टी ची व्हॅल्यू काय पुट करायची 2x + 3. लक्षात आलं का तुमच्या सगळ्यांच्या हे. आता हे क्वाड्रॅटिक आणि लिनियर म्हणजे हे बघा हे 1 पॉवर असेल लिनियर हे लिनियर आहे हे लिनियर हे क्वाड्रॅटिक हे लिनियर. हे क्वाड्रॅटिक आणि लिनियर कसेही उलटे सुलटे कसेही घेतले कोणताही पॉवर आलं तर त्यात मायनर क्लासिफिकेशन लक्षात आलं का तुमच्या कसं सॉल्व्ह करायचं. हे मुलांना कळत नाही हे मुलं विसरतात म्हणून इंटिग्रेशन अवघड वाटतं. ते अवघड अजिबात नाही एकदम डीप मध्ये जाऊन शिकायचं असतं. कुठलंच अवघड वाटत नाही म्हणून मुलांचे मार्क्स जातात. हे सगळ्यांना कळालंय का आता क्वाड्रॅटिक लिनियर कसेही घेतले तर. अजून आपल्याला लिनियर शिकायचं ते पार्शियल फ्रॅक्शन डिग्री कमी जास्त असेल तर. मी फायनली परत शेवटचा एक्सरसाइज झाल्यावर हे सगळं सांगणारच आहे. पण लक्षात ठेवा जे जे झालंय ते बारकाईने. आतापर्यंत समजला का फरक बारकाईने जो सांगितलाय तो. इथे कसं काय असेल तर काय करायचं लिहून घ्या. बघा त्यातच 20 नंबर पहिल्या क्वेश्चन मध्येच 20 नंबरचा एक्स रेस टू पॉवर 5 स्क्वेअर रूट ऑफ a² + x². आता इथं तर काही दिसत नाही लिनियर वगैरे काहीच दिसत नाही. पण आता बाय प्रॅक्टिस तुम्ही हे केलंय पण इथे असं दिसतंय एक्स रेस टू 5 पॉलिनॉमियल आहे a² + x² ही पण पॉलिनॉमियल आहे पण त्या पॉलिनॉमियलला रूट आहे. म्हणजे रूट मध्ये पॉलिनॉमियल आहे पण रूट घेतल्यावरती पॉलिनॉमियल होत नाही. एक्स रेस टू 5 ही पण पॉलिनॉमियल आहे आणि ह्या सगळ्या पॉलिनॉमियलच आहेत ना बरोबर आहेत लिनियर क्वाड्रॅटिक वगैरे. पण ही पॉलिनॉमियल आहे लिनियर तिला रूट आहे रूट सहित ती पॉलिनॉमियल नाही होत. लक्षात येत आहे ना फरक तुमच्या. आता इथे ह्याच्याशीच रिलेटेड प्रॉब्लेम आहे की तुम्हाला तो बाय सबस्टिट्यूशन सॉल्व्ह करता येईल. डायरेक्ट तर येत नाही. बाय सबस्टिट्यूशन काय दिसतं इथे बघा या x²चा a²चा डेरिव्हेटिव्ह काय येतो इथं व्हेरिएबल आहे x a² चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 0 आणि x² काय येतो 2x येतो. मग आता 2x येतो तर हे x तुम्हाला x रेस टू 5 पॉवर जो आहे तो असा लिहिता येतो x रेस टू पॉवर 4 इंटू x आणि रूट ऑफ हे असं लिहिता येतं a² + x² dx. आता हे असं x का बाजूला घेतलंय कारण x² चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 2x येतो. पण इथं असं काही नाहीये की स्टँडर्ड फंक्शन जे 18 फॉर्म्युला आहेत त्यातला x कुठल्या तरी फंक्शनने रिप्लेस झालाय आणि आपण करतोय. तसं काहीच नाही इथं जनरल लॉजिक आहे बघा x² चा डेरिव्हेटिव्ह येतोय 2x म्हणून. मग आता असं जर पुट केलं आपण पुट t = जसं इथे पुट केल्यानंतर हे असे स्टँडर्ड फॉर्म आले होते बरोबर आहे की नाही. इंटिग्रेशन सेपरेट केल्यावर एक्स रेस टू n वाला फॉर्म्युला आला होता. तसं इथे एक लॉजिक आहे जनरली लावलेलं की t = जर a² + x² पुट केलं. आता हे लॉजिक कसं लावलंय की हे रूट मध्ये आहे म्हणजे याला जर t पुट केलं तर हे रूट होईल
आणि याच्या डेरिव्हेटिव्ह बरोबर एक्स येतोय, तो डीएक्स बरोबर मॅनेज होऊन जाईल तिथे. आणि मग एक्स रेस टू 4 जे आहे ते एक्स रेस टू 4 पुन्हा आपल्याला एक्स स्क्वेअरचा होल स्क्वेअर लिहिता येत आहे, तर इथे एक्स स्क्वेअर येतोच आहे. बघा खाली काय प्रोसिजर होते की खाली जे काही होणार आहे याचा थोडासा अंदाज मला आला आहे, म्हणून मी इथे पुट करतोय की इथे एक्स स्क्वेअर येत आहे. फक्त आता मी हे मांडतोय, बाकी तुम्हाला असं मनातच प्रॉब्लेम कळायला पाहिजे. बघा आता एकतर इथेच dt बाय dx काढा, किंवा असं करा एक्स स्क्वेअर इकडे घ्या आणि ते ए स्क्वेअर मायनस टी घ्या, कसंही करा. ठीक आहे, मी dt बाय dx काढतो. dt बाय dx काय येतोय आता, याचा 0 आणि हा 2x. आता dt एकटाच ठेवा, dt इज इक्वल टू 2x dt. तर हा x dt मॅनेज होऊन जाईल इथे, बरोबर. dt इज इक्वल टू 2x dx. आता I इज इक्वल टू इंटिग्रल ऑफ हे एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर लिहूया आपण. काय एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर लिहूया, तर इथे आपल्याला ही व्हॅल्यू काय मिळते याच्यावरून एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू काय मिळते, टी मायनस ए स्क्वेअर. मग ती सबस्टिट्यूट करता येईल आपल्याला तिथे. आता हे रूट लिहिलं असंच, रूट मध्ये एक्स स्क्वेअर ए स्क्वेअरला जर टी पुट केलं आणि हा एक्स डीएक्स असा लिहिला, बरोबर आहे. तर आता हा एक्स डीएक्स मॅनेज होतो पण 2 होत नाही, मग 2 असाच राहू दे, इकडे घ्या त्याला, बरोबर. मग आता एक्स डीएक्स ची व्हॅल्यू पुट करूया. एक्स डीएक्स ची व्हॅल्यू काय आहे ते dt बाय 2 आहे, हे रूट टी. आता व्हेरिएबल इथं टी झालंय पण इथे टी झालेलं नाही. मग आता इथे टी व्हेरिएबल करण्यासाठी काय करावं लागेल, एक्स स्क्वेअरला कशाने रिप्लेस करायचं, इथं एक्स स्क्वेअरला टी मायनस ए स्क्वेअर आणि त्याचा परत आहे होल स्क्वेअर. आता व्हेरिएबल टी आलाय, पण आता हा स्टँडर्ड फॉर्म मिळेल का पुढे, स्टँडर्ड फॉर्म मिळेल का, तर डेफिनेटली मिळणार आहे. इथे 1/2 बाहेर येईल. आता इथे याचं एक्सपान्शन करूया ए मायनस बी होल स्क्वेअर नुसार, टी स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर टी प्लस ए रेस टू 4 इंटू रूट टी dt. बघा आपलं स्टँडर्ड इंटिग्रेशन कसं मिळेल, 1/2 इंटिग्रेशन ऑफ, आता टी स्क्वेअरला रूट टी ने मल्टिप्लाय केला, काय मिळणार आहे, टी रेस टू पॉवर किती 2 प्लस हाफ. आवाज येतोय ना, 2 प्लस हाफ 5/2 मायनस 2a स्क्वेअर टीचा 1 पॉवर टीचा हाफ पॉवर किती, हा ए रेस टू पॉवर 4 आणि टी रेस टू पॉवर इथे हाफ dt. सगळे इंटिग्रेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलेत की नाही, मायनस 2a स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, टी रेस टू पॉवर 3/2 dt प्लस ए रेस टू पॉवर 4 कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट कसा ओळखायचं समजतंय ना, हे डी नंतर जे व्हेरिएबल येतं ते जे नंतर येतं ते व्हेरिएबल असतं, बाकी सगळे लेटर कॉन्स्टंट असतात. टी रेस टू पॉवर हाफ dt. आता इथे एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला, इथे एक्स रेस टू एन चा, इथे पण एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला यूज करायचा आणि फायनली टी ची व्हॅल्यू काय करायची, तिथे रिसबस्टिट्यूट करायची टी ची ही व्हॅल्यू. समजलाय का हा प्रॉब्लेम, राईट डाऊन. हे सगळे एका खाली एक घ्यायचं कारण तेच आहे, हे सगळे एकमेकांशी रिलेटेड आहेत, राईट डाऊन.